नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 17 नंबर फॉर्म 10वी व 12वी तुम्हाला जर का 17 नंबर फॉर्म काय असतं हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही घरी बसून पास होऊ शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या देणार आहोत. फॉर्म कोण्या तारखेला सुरू होईल, पात्रता काय आहे आणि कागदपत्र काय लागतील हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रहो, सर्वप्रथम जर का तुम्हाला 10वी जर का 17 नंबर फॉर्म भरायचा असेल, 17 नंबर फॉर्म फॉर 10th म्हणजेच की 10वी जर का तुम्हाला 17 नंबर फॉर्मने भरायचे असेल तर तुम्हाला काय पात्रता लागेल, तर तुम्ही कमीत कमी 5वी पास असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही 5वी पास नसाल तर तुम्ही 17 नंबर फॉर्म 10वीसाठी भरू शकत नाही. आणि या अगोदर म्हणजेच की तुम्ही जो 17 नंबरचा फॉर्म भरता आहे, तुम्ही याच्या अगोदर कोणतीही 10वीची परीक्षा न दिलेली पाहिजे. म्हणजे तुम्ही 10वीसाठी जी बोर्डाची परीक्षा असते ती दिलेली नसायला हवी. म्हणजे की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की ज्यांना कमी मार्क्स पडतात, ते परत देण्याचा प्रयत्न करतात आणि 17 नंबर फॉर्म भरतात, मात्र त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होत नाही. काही विद्यार्थी फेल होतात 10वीला आणि परत फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो फॉर्म तिथे ॲक्सेप्ट होत नाही. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे महत्त्वाचं आहे. कागदपत्रे जे आहेत, आधार कार्ड, शाळेचा दाखला हा ओरिजिनल पाहिजे, रहिवासी पुरावा. तुमच्याजवळ जर का आधार कार्ड असेल, मतदान कार्ड किंवा राशन कार्ड ह्या तिघांपैकी एक रहिवासी पुरावा तुमचा असला पाहिजे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शाळेचा दाखला हा ओरिजिनल पाहिजे. आणि जर का ओरिजिनल नसेल, तुमच्याकडून जर का दाखला हरवला असेल तर तुम्ही सेकंड कॉपी म्हणजेच की दुसरी प्रत ही शाळेकडून मागवून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे. जर का तुमच्याकडे झेरॉक्स असेल तर तुम्ही त्यासाठी ॲफिडेविट जे आहे ते बनवून ते देऊ शकता. त्यानंतर 12वीसाठी आपण पात्रता काय आहेत त्या पाहूया. तर 12वीसाठी तुम्हाला अगोदर 12वी कधीही दिलेली नसावी. त्यानंतर 10वी पास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही ITI नंतर सुद्धा करू शकतात. आणि जर का तुम्ही डिप्लोमा जरी केला असेल तरी तुम्ही 12वीसाठी 17 नंबर फॉर्म हा भरू शकतात. तर त्यासाठी 1 वर्षाचा गॅप असणं हा अनिवार्य आहे. जर का तुम्ही ITI करून करत असाल तर तुम्हाला 1 वर्षाचा गॅप हा लागणार नाही. जर तुम्ही डिप्लोमाला असाल आणि डिप्लोमा संपल्यानंतर जर तुम्ही 12वीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला गॅप हा लागणार नाही. आणि त्यानंतर कागदपत्र महत्त्वाचे आहेत. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच की LC, त्यालाच आपण TC असं सुद्धा म्हणतो. LC लिव्हिंग सर्टिफिकेट आणि TC हे ट्रान्सफर सर्टिफिकेट. त्यानंतर 10वीचा रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल पाहिजे बरं का, ओरिजिनल. आणि जर का ओरिजिनल नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अटेस्टेड करावं लागेल आणि ॲफिडेविट सुद्धा त्यासाठी बनवावं लागेल. मात्र जर का तुम्ही ओरिजिनल दुसऱ्या कॉलेजला दिलेले आहेत आणि परत तुम्ही इथे फॉर्म भरताय तर तो फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट केला जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्हाला आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड, त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड, राशन कार्ड आणि वोटर ID म्हणजेच की मतदान कार्ड या तिघांपैकी एक तुमच्याकडं रहिवासी पुरावा असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे. मात्र तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट सबमिट करणार तेव्हा तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हा लागणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 11वी डिप्लोमा ITI केलेला असेल तरी तुम्ही तिथला जो दाखला आहे तो तुम्ही लावू शकता. ओरिजिनल असायला हवा, ओरिजिनल नसेल तर तुम्हाला मी काय सांगितलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर मित्रहो, हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी काही कारणास्तव शिकू शकले नाही किंवा काही कारणास्तव ते 5वी पास झाले त्यानंतर त्यांना शिकता आलं नाही किंवा 8वी 9वी पास झाले त्यानंतर शिकता आलं नाही. आणि जे 12वीचे फॉर्म भरणारे विद्यार्थी आहे, समजा एखादा विद्यार्थी 10वी पास झाला मात्र त्याला ITIचा प्रवेश घ्यायचा होता, तिथं मिळाला नाही, त्यानंतर तो 11वीला पण प्रवेश घेऊ शकला नाही. असे विद्यार्थी डायरेक्ट काय करतात, 12वीला फॉर्म भरतात आणि ते 12वीचा फॉर्म भरून पास त्या ठिकाणी होतात. आणि जे विद्यार्थी ज्यांना शिकताच आलं नाही असे विद्यार्थीसुद्धा 17 नंबरचा फॉर्म हा भरू शकतात. 17 नंबरच्या फॉर्मची शेवटची तारीख काय असणार आहे, शेवटची तारीख म्हणजे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, तर मित्रहो लक्षात घ्या. मागच्या वर्षी 29 तारखेला म्हणजेच की 29 जुलैला फॉर्म हे सुरू झाले होते. मात्र रिझल्ट सुद्धा आपले लेट लागले होते.
म्हणजेच की 10वीचा रिझल्ट लेट लागला, त्याच्यानंतर 12वीचा रिझल्टसुद्धा लेट लागला होता. त्या कारणास्तव ते जे 17 नंबरचे फॉर्म आहे ते लेट सुरू झाले. यावर्षी काय होणार आहे, जुलैच्या मिडपर्यंत आपले फॉर्म जे आहेत ते सुरू होतील. म्हणजेच की 15 तारखेनंतर आपले फॉर्म जे आहेत ते सुरू होणार आहेत, असं आपण या ठिकाणी गृहीत धरू शकतो. जसे फॉर्म सुरू होतील तसे तुम्हाला आपण अपडेट्स आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तत्पूर्वी सबस्क्राईब करून ठेवा. आपला ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू शकतात, तुमच्या शंका त्या ठिकाणी मांडू शकतात. तर मित्र हो, एवढंच होतं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.